आज आपण बघणार आहे टीव्ही युनिटचे जे खालचे ड्रॉवर असतात, तर ते ड्रॉवर आपल्याला कशा पद्धतीने घ्यायचे आणि त्याची डिझाइन आपल्याला कोणत्या पद्धतीने सेटअप करायची। तर बघू शकता हा एक जे टीव्ही युनिट आहे, तर याच्या आपण जे खालचा जो टॉप आहे हे एकदम फडचीवरती रेस्ट केलेला आहे। त्याच्यानंतर आपण 3 ड्रॉवर घेतलेले, ड्रॉवर समजा 7 इंच 8 इंच असं घेऊ शकता। त्याच्यानंतर जे आतमधली जागा आहे त्यामध्ये आपण 9 इंचाचा गॅप दिलेला आहे, म्हणजे 2 फुटाच्या वरती आपण परत एक हा टॉप टाकलेला आहे। आणि हा टॉप टाकून सनी आपण साईडला पण बघू शकता, इकडल्या साईडला आपण सागवानी कलरचा सनमायका घेतलेला आहे। इकडल्या साईडला आपण प्लाऊडमध्ये रॅप्टर तयार करून सनी 1.5 बाय 1.5चे आपण ते टाकलेली। तर त्याच्यानंतर आपण इथं लाईटचा बोर्ड टाकलेला आहे, तर बोर्डच्या वरती आपण इथं पूर्ण बटन दिलेले आणि खाली पिन दिलेले। त्याच्यानंतर हे बघू शकता इथं 55 इंचाची आपण LCD फिट करू शकतो। त्याच्यानंतर इकडल्या साईडला 3 आपण बॉक्स बनवलेले 12 बाय 12चे बॉक्स आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला लाईट इफेक्ट टाकायचा झाला तर आपण लाईट टाकू शकतो, ट्रिप टाकू शकतो। इकडल्या साईडला आपण C टाईप दिलेले आहे, ज्या 1.5 इंचाच्या पट्ट्या मारल्या होत्या त्या टाईपला 2 बॉक्स असे C टाईपमध्ये केलेले। आणि त्याच्यावरती बघू शकता आपण इथं एक तक्ता टाकलेला आहे जे शेल्फ म्हणून सनी येतात, तर ते शेल्फ आपण 7-8 इंचाचा शेल्फ टाकलेला आहे आणि तो शेल्फ त्याच्यावरती परत आपण एक शेल्फ टाकलेला आहे। तर आपण इथं जे टीव्ही युनिटचे जे पाठीमागचं तक्ता टाकलेला होता, तर त्याच्यात आपण थोडासा कलर सनमायकाचा चेंज करणार होतो। त्याच्यामुळं आपण इथं शेड बघितला की कसा वाटतोय का चांगला, तर मित्रांनो जो व्हाईट चांगला वाटत होता हे शेड काही इथं चांगला वाटत नाही आहे आणि तो शेडचं आता जाऊन दे। आता जे झालं फायनल व्हाईटमध्ये केलेलं आहे आपण फायनल। त्याच्यानंतर आपण वरती एक शेल्फ टाकलेला आहे बघू शकता, तर हा शेल्फ आपण 8-9 इंचाचा टाकलेला आहे आणि याच्यात स्पॉट लाईट सोडलेली, तर इथं 4 लाईट सोडलेली आहे आपण आणि तो शेल्फ टाकलेला आहे। आणि त्याच्यानंतर ह्या 1.5 बाय 1.5चे असे पट्ट्या करून आपण तयार करून सनी त्याच्यावरती पट्ट्या पूर्ण फिट करून सनमायका लावलेला आहे। त्याला काही त्या रेडीमेड पट्ट्या नाही आहे, प्लाऊडमध्ये आपण बनवून सनी त्या एक फिट केलेली। तर बघू शकता तुम्ही ह्या अशा प्रकारे याची पूर्ण डिझाईन दिसते। तर असं हे जे टीव्ही युनिटची डिझाईन आहे। तर मित्रांनो नक्कीच आमच्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण जे आपल्याला नवीन व्हिडिओ भेटणार आहेत तर ते पूर्ण फर्निचरच्या बारेमध्ये भेटणार आहेत। तर फर्निचरचे काही तुमचे काम चालू असेल तर तुम्हाला तिथं आयडिया येऊन जाईल। तर असे नवीन फर्निचरचे आपले त्याचे जे डिझाईन आहेत ते ह्या तुम्हाला याच्यावरती भेटून जातील। तर ह्या अशा पद्धतीचं हे टीव्ही युनिट होतं मित्रांनो। तर हे टीव्ही युनिट अशा प्रकारे पूर्ण तयार झालेलं आहे, तर तुम्हाला मी ते पूर्ण त्याचा व्हिडिओ जो आहे तो दाखवणार आहे। तर चला आपण बघूया आता त्याचा संपूर्ण व्हिडिओ। आणि त्याच्यात लाईट जर काय तुम्हाला समजा स्ट्रीप द्यायची असेल वरच्या साईडला तर स्ट्रीप पण देऊ शकता तुम्ही। आपण याच्यामध्ये स्पॉट लाईट टाकलेली, त्याच्या जागी तुम्ही स्ट्रीप टाकू शकता, खालच्या याच्यामध्ये स्पॉट लाईट टाकू शकता जे व्हाईट होतं ते। आता आम्ही जे डिझाईन बनवतो ते पार्टीच्या हिशोबानं बनवतो, जशी पार्टी सांगा आपल्याला त्या हिशोबानं आपल्याला डिझाईन बनवावं लागते। तर आपल्याला स्ट्रीपचं त्यांना सांगितलं होतं आपण, पण ते थोडंसं बजेट जातं त्याच्यामुळे त्यांना काही टाकलेलं नाही स्ट्रीप, तर त्याच्यामुळे ते स्पॉट लाईट वगैरे टाकलेली आहेत। स्पॉट लाईट पण आपण याच्यामध्ये 4 टाकलेली, आपल्याला थोडंसं बॉक्समध्ये याच्यामध्ये टाकायचे होते पण ते समोरचे नाही म्हटल्यामुळं आपण तिथं काही जास्त बॉक्समध्ये टाकले नाही। तर ह्या अशा प्रकारची ही डिझाईन आहे आणि ही जी डिझाईन आहे हिची हाईट 7 फुटाची आहे आणि याची अशी जी चौडाई आहे ती 6 फुटाची। तर अशा प्रकारे ही डिझाईन आहे बघू शकता। आणि हे ड्रॉवर बघू शकता, एक खोलल्याच्या नंतर एवढे ड्रॉवर आहेत याच्या टीव्ही युनिटमध्ये।